मिसलेनियस काही छोटे छोटे टॉपिक्स आहेत. तर आय व्ही ऑक्सिजन थेरपी, मला माहीत नव्हतं बाबा असं असतं. तर आय व्ही ऑक्स, तर डिझॉल्व्ड O2 वाढवायचं, हायपरबॅरिकसारखंच आहे हे. तर व्हेनमध्ये हॅलो फायबर्स असतात, ते बंडलमध्ये असतात, ते अनफॉईल करायचे SVC किंवा IVCमध्ये. तर कॅनेला टाकून हायपरबॅरिक हे सोडायचं O2. तर फिल्टर जोडायचा असतो. तर पूर्ण प्रोसिजर दिलेली आहे कशी काय करायची. कॉम्प्लिकेशन सर्जिकलसारखे फॅक्टर्स अफेक्टिंग परफॉर्मन्स, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस. तर फक्त डिझॉल्व्ड वाढवणार आहे तर 30 to 40% मेटाबॉलिक रिक्वायरमेंट देऊ शकतो. नंतर हायपरबॅरिक आय व्ही ऑक्स, RL आणि NSला हायपरबॅरिकमध्ये ठेवलं तर होतं. तर इवन O2 नंतर काढून घेतलं तरी त्याच्यात ते 4 तास टिकतं. तर मग हे तुम्ही ट्रान्सफ्यूज करा, चांगलं आहे बुवा. कॉम्प्लिकेशन ऑफ O2 थेरपी, आपलं COPDमध्ये आपल्याला माहिती आहे की हायपरकॅपनिक हायपॉक्सिक ड्राईव्ह त्याचा चालला जाईल. नंतर ॲब्सॉर्प्शन ॲटलॅक्टॅसिस होणार. नंतर ऑक्सिजन टॉक्सिसिटी होईल, ड्राईंग क्रस्टिंग होईल. हायपॉक्सिया जर उडून गेला तर सिम्पॅथिक ड्राईव्ह उडून जातो. फायर हजार्ड होऊ शकतात आणि ऑक्सिजन टॉक्सिसिटी होऊ शकते. ऑक्सिजन टॉक्सिसिटी फ्री रेडिकल्समध्ये होते. हे छान दिले तुम्ही, मॉलिक्युल्स फॉर्म्ड, स्ट्रक्चर्स डॅमेज, प्रोटेक्टिव्ह एन्झाईम्स, फॅक्टर्स अफेक्टिंग टॉक्सिसिटी आणि मॅनिफेस्टेशन. मग त्याच्यात पल्मोनरी आहे. पल्मोनरीमध्ये ॲक्च्युली 100% FiO2 10 ते 12 तास चालतो. पण मग त्याच्यानंतर 30 तासानंतर त्याची टॉक्सिसिटी होते. 100 kPa इज 1 ॲटमॉस्फिअर. तर लिपिड परऑक्सिडेशन होतं, तर एडेमा होणार आणि एक्झुडेशन होणार आधी, नंतर प्रॉलिफरेशन होऊन हायलाईन मेम्ब्रेन बनणार. CNSमध्ये एन्झाईम्सला अफेक्ट करतो, गाबा लेवल हे होते. तर नॉन स्पेसिफिक सिम्टम्स दिले आहेत. सगळ्यात शेवटी सीजर्स येतील, अँटीकन्व्हल्संट द्यावं लागेल. पल्मोनरीमध्ये सगळ्यात शेवटी फ्रँक ARDS होईल, डिस्कम्फर्टपासून चालू होईल. नंतर रिट्रोलेंटर फायब्रोप्लाझिया हा प्रीमॅच्युअर इन्फंटमध्ये, लो वेट इन्फंटमध्ये होणार. तर 140 बिलो PaO2 इज सेफ. 140च्या वर कसं काय जातो आपण, मला पण नाही माहिती. म्हणून बच्चूमध्ये लोवेस्ट FiO2 फॉर शॉर्टेस्ट टाईम, एअर ब्रेक वापरायचा. नंतर रिटायनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी पण होतं. तर हे 4च दिले त्याने, पल्मोनरी, CNS, हे प्रीमॅच्युअरमधलं रेट्रोलेंटल फायब्रोप्लाझिया, रिटायनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी. मानावं लागेल, केजू कॅन राईट शॉर्ट नोट ऑन एनिथिंग.